डॉक्टर भास्करराव येईलवाड यांच्या दवाखान्याच्या उद्घाटनाच्या निमित्तानं होत असलेल्या समारंभाचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ सहकारी आणि कंधार नगरीचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय अरविंद दादाजी नळगे साहेब, ज्यांनी आता एक समयोचित अशा प्रकारचं आशीर्वादपर भाषण या ठिकाणी भास्कर येईलवाडांच्या संदर्भामध्ये केलं, ते आमचे परममित्र श्री प्राध्यापक धोंडे सर आणि मंचकावरती विराजमान असलेले ज्येष्ठ पेटकर साहेब, ॲडव्होकेट बेगदे साहेब, शिवराजजी पाटील आणि त्याचबरोबरती मंचावरती विराजमान असलेले रामचंद्र येईलवाडांचे सर्व सहकारी, सर्व निमंत्रित उपस्थित रामचंद्रजी येईलवाड, भास्करजी येईलवाड, श्री चांगल्या प्रकारचं सूत्रसंचलन करणारे डॉक्टर राजपूत, अन्य सर्व वैद्यकीय क्षेत्रामध्ये इथे उपस्थित असलेले कंधार आणि नांदेड जिल्ह्यातील सर्व सुपरिचित सर्व वैद्यकीय क्षेत्रातील सर्व तज्ज्ञ डॉक्टर्स, उपस्थित शेतकरी संघटनेची रामचंद्रजी येईलवाड यांचे सर्व सहकारी आणि या पंचकृषीमध्ये आणि कंधार लोहा या परिसरामधून आलेले सर्व सन्माननीय कार्यकर्ते, उपस्थित मित्र आणि बंधू आणि भगिनी, रामचंद्रजी येईलवाड साहेबांनी मला या उद्घाटनाच्या निमित्तानं, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं इथे निमंत्रित केलं आणि मी क्षणाचाही विलंब न लावता या ठिकाणी येण्याचं कबूल यासाठी केलं की रामचंद्रजी येईलवाडांचा पूर्ण संघर्षमय अशा प्रकारचा शेतकरी संघटनेतला प्रवास मी त्या ठिकाणी बघितला. तेव्हा आत्ताच धोंडे सरांनी सांगितल्याप्रमाणे चळवळीतला माणूस त्या ठिकाणी घरादाराकडं, मुलाबाळांच्याकडं, त्यांच्या शिक्षणाकडं जास्त लक्ष ठेवू शकत नाही. असं असताना देखील त्यांचा मुलगा त्या ठिकाणी डॉक्टर झाला, वैद्यकीय क्षेत्रामध्ये आला, तेव्हा त्या वडिलांना म्हणून, वडील म्हणून त्यांना होणारा आनंद अजून जास्त त्या ठिकाणी द्विगुणित करावा आणि त्यांच्याबरोबरती त्यांच्या आनंदात सहभागी होता यावं म्हणून मी आज या ठिकाणी इथं आपल्या सगळ्यांच्या समोर उपस्थित झालेलो आहे. सर्वप्रथम मी डॉक्टर भास्कर येईलवाड यांच्या या छोट्याशा क्लिनिकचं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी सगळ्याच्या साक्षीने जाहीर करतो. मनामध्ये अनेक आकांक्षा आपल्या क्षेत्राच्या, वैद्यकीय क्षेत्राच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी भास्कर येईलवाडांनी त्या ठिकाणी गृहीत धरलेल्या असतील आणि त्या अनुषंगानं ते आता मिळालेलं ज्ञान जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचण्याच्यासाठी त्या ठिकाणी ते आता सज्ज झालेले आहे. मला या संदर्भामध्ये ज्ञानेश्वराची एक ओवी आठवते की ते ज्ञानेश्वर म्हणतात की मी कोणाला ज्ञानी म्हणणार, तर ज्ञानेश्वर असं सांगतात की मी त्याला ज्ञानी म्हणेल की मग त्यांनी जे अर्जित केलेलं जे काही ज्ञान आहे, माहिती आहे, ती जोपर्यंत लोकांपर्यंत पोहोचत नाही त्याला मी ज्ञानी म्हणणार नाही. मग तेची उतरे शरीरी आपुला प्रभाव करी, ते इंद्रियाचे व्यापारी डोळाही दिसे. म्हणजे ते ज्ञान जे मिळवलेलं आहे ते त्याच्या अंगामध्ये, रोमारोमामध्ये, प्रत्येक त्याच्या पेशीवरती त्याने इतकं काही जबरदस्त पगडा बसवलेला आहे की विचार न करता देखील सहजपणे ते त्याच्या इंद्रियाच्या, म्हणजे हाताने जे काही पंचेंद्रिय आहेत त्याच्या माध्यमातून ते लोकाला दिसलं पाहिजे, ते कार्यरत होताना दिसलं पाहिजे, लोक लाभान्वित झाले पाहिजे, अशा प्रकारची त्या ठिकाणी परिस्थिती आहे. आता आम्हीही डॉक्टर झालो, 5-10 वर्ष आम्ही त्याही ठिकाणी प्रॅक्टिस केली, पण नंतर सोडून दिलं, राजकीय क्षेत्रात आलो. त्यामुळे आमचं ज्ञान हे त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचणं त्या संदर्भामध्ये थांबलं, पण त्यांचं हे ज्ञान हे आता अखंडितपणे लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे. आणि इथे जे काही वैद्यकीय क्षेत्राच्या संदर्भामध्ये, आरोग्यसेवा पुरवण्याच्या संदर्भामध्ये काही कमतरता असतील तर त्या भरून काढण्याच्यासाठी म्हणून या ठिकाणी ते आता तत्पर झालेले आहेत. आणि मला खात्री आणि विश्वास आहे की ज्या क्षेत्रामध्ये ते आता निपुण झालेले आहेत ते आपलं वैद्यकीय क्षेत्र जरी असलं तरी भारताचं पूर्वसंचित असलेलं जे काही आयुर्वेदातलं ज्ञान आहे हे एक वेगळ्या प्रकारची पॅथी आहे आणि ती भारताचं आपलं म्हणून जे काही ज्ञान आहे वैद्यकीय क्षेत्रातलं तर ते आयुर्वेद शास्त्र आहे आणि त्या आयुर्वेद शास्त्राचा उपयोग तुमच्या इथल्या भागातल्या लोकांना होऊ शकेल असा मला त्या ठिकाणी विश्वास आहे. पण प्रचलित व्यवस्थेमध्ये जर आपण बघितलं, शिकतात BAMS पण प्रॅक्टिस मात्र ॲलोपॅथीची करतात, अशा प्रकारची काहीतरी एक परिस्थिती आहे.
तेव्हा आपण ज्या क्षेत्रामध्ये ज्ञान घेतलेलं आहे त्या क्षेत्राचं ज्ञान लोकांपर्यंत देण्याच्या संदर्भातल्या भूमिका आपण जर घेतल्या आणि थोडं बहुत ॲलोपॅथीचे थोडा जरी सहारा जरी घेतला तरी पण आपण जी काही इप्सित तुमचं ध्येय आहे ते पूर्णाच्या पर्यंत आपण त्या ठिकाणी यशस्वी होताल असा मला विश्वास आहे. आता तुम्ही फार मोठे डॉक्टर व्हा म्हणत असताना असा जर आशीर्वाद सगळ्यांनी जर दिला तर इथं मरीजांची संख्या फार मोठ्या प्रमाणामध्ये होईल. तेव्हा असं काय आशीर्वाद आपल्याला तेव्हा देता येणार म्हणजे आपलं सेवाभावी वृत्ती त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचावी आणि ती सेवा लोकांना ती कबूल व्हावी आणि मग ती कबूल जर झाली तर निश्चितपणे तुम्हाला आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहत नाही. जसं आमच्या रामचंद्रजी येईलवाडांनी शेतकऱ्याच्या भल्यासाठी शेतकऱ्याच्या जीवनाबळीचं राज्य येण्याच्यासाठी ते आलंही जरी नसलं आत्तापर्यंत पण एका निस्वार्थ भावनेने आणि निष्काम कर्मयोग ज्यांनी जो संपूर्ण आयुष्यभर जो यज्ञ चालवला त्याच्याद्वारे त्या ठिकाणी त्यांनी ती लोकांच्यापर्यंत शेतकऱ्याच्या भल्यासाठी म्हणून जी काय आंदोलनं आर्थिक आंदोलनं केली त्यामुळं आपोआपच देवानं त्यांची काळजी घेतलेली आहे. मुलाकडच्या बाळाच्या शिक्षणाकडे लक्ष न देताना सुद्धा त्यांचा मुलगा त्या ठिकाणी सहजपणे डॉक्टर झाला आणि आज तो तुम्हाला आम्हाला त्यांच्या सेवेसाठी उपलब्ध होते. एका वेगळ्या क्षेत्रामध्ये त्याची सेवा उपलब्ध होत आहे. वडिलांची सेवा एका वेगळ्या क्षेत्रामध्ये मोठ्या समूहाला शेतकऱ्यांना ती उपलब्ध झाली आणि एक स्वाभिमानी शेतकरी अशाही विपरीत परिस्थितीमध्ये या भागातला शेतकरी ताटमानेनं लोकांच्या समोर उभा टाकतोय, आपल्या भूमिका मांडतोय हे आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी बघितलेलं आहे. सांगायचं तात्पर्यच एवढं आहे की आपण कुठल्या इंटेन्शनने एखाद्या व्यवसायामध्ये किंवा याच्यामध्ये जातो या संदर्भातली भूमिका त्या ठिकाणी आपण समजून घेतली पाहिजे. पुन्हा एकदा ज्ञानेश्वरच तुमच्या माझ्या मदतीला येतात. ते असं म्हणतात की माझी सेवा कोणाची, मग ईश्वराला कोणती सेवा आवडते तर ते म्हणतात की अशा प्रकारची सेवा की जी मनानं केलेली असते, अंतरंगातून केलेली असते, प्रेमानं केलेली असते, जिव्हाळ्याने केलेली असते, अशा प्रकारची सेवा ईश्वराला निश्चितपणे भावत असते. आणि मग तशा प्रकारची सेवा जर तू माझी जर केलीस तर निश्चितपणे तुझा योगक्षेम मी बघेल अशा प्रकारची ग्वाही ईश्वर त्या ठिकाणी देत असतात. आणि म्हणून ज्ञानेश्वर एका ठिकाणी म्हणतात की हे जी परमेश्वरा सर्वात मगा स्वकर्म पूजा केली अपारा तोषा लागे. स्वकर्मांची पुष्प जी काही पूजा आहे आपल्या कर्माची फुलं जर तुम्ही त्या ठिकाणी अंतकरणातून जर वाहिलीच तर निश्चितपणे ते तुला ईश्वरापर्यंत पोहोचत असतात आणि ईश्वराचा आशीर्वाद त्या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहत नाही. तेव्हा अशा प्रकारची करता भावानं आणि निष्काम पद्धतीनं जर तू कर्ज केलं तर आपलं नाव लौकिक पैसा किती मिळेल मला माहिती नाही पण लोकांच्या हृदयामध्ये मात्र मनमस्तिष्कमध्ये मात्र तुमचं स्थान त्या ठिकाणी अबाधित राहील प्रोव्हायडेड तुम्ही त्या ठिकाणी तशा पद्धतीची सेवा त्या ठिकाणी देण्याच्या संदर्भातल्या भूमिका घेतल्या आणि आयुष्यभर त्या संदर्भामध्ये कार्यरत राहिलात तर निश्चितपणे आपण त्या ठिकाणी यशस्वी होताल. खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी लोकांच्या हृदयावरती त्या ठिकाणी अधिराज्य गाजवताल अशा प्रकारचा विश्वास माझ्यासारख्या माणसाच्या मनामध्ये आहे. तेव्हा ईश्वर तुम्हाला तशा प्रकारची ताकद देव. इथल्या परिसरामध्ये लोक आजारीच पडणार नाहीत अशा प्रकारची ती या ठिकाणची परिस्थिती निर्माण करो. दुसरी एक गोष्ट जाता जाता सांगतो, खरा डॉक्टर कोण असेल तर डॉक्टर एखादा पेशंट किंवा रोगी माणूस जर रोगी झाला तर त्याला दुरुस्त करणारा डॉक्टर खरा डॉक्टर म्हणता येणार नाही. रोगच होणार नाही या संदर्भातली काळजी घेणारा प्रिव्हेंटिव्ह क्षेत्रामधले काम करणारा अशा प्रकारचा जो डॉक्टर असेल त्याला खऱ्या अर्थानं डॉक्टर म्हणावं लागेल. माणसं आजारी पडणार नाही याच्या संदर्भातलं मार्गदर्शन आपल्याकडून सातत्यानं होत राहावं, वेगवेगळ्या निमित्तानं होत राहावं आणि त्या अर्थानं तुम्ही डॉक्टर म्हणून जर आपण कार्यरत राहिलात तर मला असं वाटतंय की त्या एक चांगल्या प्रकारचा डॉक्टर म्हणून तुमचा नावलौकिक झाल्याशिवाय राहणार नाही. दुर्दैवानं स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं 77 वर्ष आपल्याला 77वा आपण प्रजासत्ताक दिन साजरा केला. जवळपास 76 वर्ष प्रजासत्ताकाची जातीकिनी झालेली आहे आणि स्वातंत्र्य मिळून जवळपास 79 वर्ष त्या ठिकाणी झालेली आहेत आणि आज आपल्या आरोग्याच्या बाबतीमध्ये देशाची जर परिस्थिती बघितली तर ती भयावह अशा प्रकारची त्या ठिकाणी परिस्थिती आहे. आज सगळीकडं सगळ्याच गोष्टीचं भेसळ झालेली आहे. हवा प्रदूषित झालेली आहे, अन्न प्रदूषित झालेलं आहे. जे म्हणून तुम्ही आपल्या शरीरामध्ये घेतो त्या सगळ्या प्रकारच्या गोष्टीची आता हमी राहिलेली नाही. सगळ्या प्रकारचं विष तुमच्या माझ्या शरीरामध्ये चाललेलं आहे आणि
त्यामुळं त्यांचा व्यवस्था वडिलांना नाही म्हणलं तरी आता थोडासा व्यवहार आता थोडा बहुत कळू लागलेला आहे. त्याच्यामुळं त्यांनी तो तसा सत्कार करताना तिचं दिसतंय. त्यामुळं मला तुमचा सगळ्यांचं प्रेम आणि रामचंद्र येईलवाडांच्या वरती असलेलं प्रेम आणि त्यांनी दिलेल्या काय योगदानाच्या बद्दलची असलेली तुमच्या मनातली श्रद्धा ही निश्चितपणे आशीर्वाद रूपानं त्याच्या मुलाला मिळेल. तो यशस्वी होईल, इत्या जनतेची सेवा करेल, अशाच प्रकारचा आशीर्वाद या ठिकाणी मी व्यक्त करतो. ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांना उदंड अशा प्रकारचं चांगलं दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या हातून जनतेची सेवा घडो, या परिसराचा विकास हो, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय. आदरणीय डॉक्टर किनाळकर सर, माझे मित्र धोंडे सर, सन्माननीय व्यासपीठ आणि घोडदचे सर्व या ठिकाणी प्रतिष्ठित सरपंच वगैरे त्यांच्या सोबतचे सर्व सहकारी. येलवाडनं पत्रिका छापली पण मला न विचारता. आता मित्र असल्यामुळं माझा नाविलाज झाला, कारण मला या धबधब्यासमोर उभा केले. कुठं डॉक्टर किनाळकर, कुठं मी. त्यांनी जे काही सांगितले त्याच्यातला मला काहीही गोष्ट सांगता येणार नाही. या परिसरातले लोकांचं मतदान माझ्या गावात नाही तर, पण या गावातल्या सगळ्या लोकांनी येऊन सांगितलं काही करा पण नळजाला मतदान द्या. नाही, माझी कोणाची विचारांची ओळख असेल नसेल, पण हाच भाग म्हणून नाही. माझं घोडज असेल, शेकापूर असेल, बिजेवाडी असेल, या जवळचा परिसर, आमचा कोटबाजार असेल किंवा लिंबाईची वाडी असेल, ही जी परिसर आहे जवळ, त्यांचं कुठेही मतदान नाही. पण सगळ्यांनी गावात येऊन सांगायचं, म्हणून लोकांनी फक्त अध्यक्षाला दिले, मेंबर कमी झाले. असो, आज या भास्कर येलवाड, डॉक्टर भास्कर येलवाडच्या या दवाखान्याच्या उद्घाटन प्रसंगी मी सुद्धा एवढंच सांगेल की आपला तालुका अतिशय गरीब माणसाचा तालुका आहे. येलवाडनी मला जेव्हा सांगितलं की घोडदला दवाखाना उघडतो, तेव्हा तुम्ही मला सगळे शहराकडे पळतात, तुम्ही घोडदला कसं काय? तर म्हणजे साहेब, तिथून लोकांना यायला करायला त्रास होते, घरी माणूस येऊ शकत नाही लवकर, त्याला वैद्यकीय सुविधा मिळू शकत नाही. त्याकरता हे मी इथं दवाखाना काढायचं ठरवलं आहे. पण एक गोष्ट डॉक्टर लक्षात ठेवा की हे करत असताना डॉक्टर साहेबांनी सांगितल्यासारखं सेवाभावी तुमचं राहिलं पाहिजे. तुम्ही कमाईच्या मागे लागू नका. आधी तुम्ही तुमचं स्वतःचं अस्तित्व तयार करा. तुम्हाला लोकांनी म्हणलं पाहिजे डॉक्टर म्हणलं तर येलवाड, डॉक्टर म्हणलं तर येलवाड, असं सगळ्यांच्या तोंडातून जेव्हा सुरू होईल त्यावेळेस सुद्धा तुमचा ते शिकलेल्याचं किंमत होईल. नाहीतर मग ते आता माझा एक प्रसंग सांगतो. अपोला म्हणून हैदराबादला दवाखाना आहे. तपासायला म्हणून गेलो होतो, एक पोटात गाठ आली होती माझ्या. या निवडणुकीत मी फार काही बाहेर फिरलो नाही. माझ्या मुलाची निवडणूक असली तरी मला काही बाहेर जाता आलं नाही. फक्त ते अमित भैया आली त्या दिवशी मला एक दिवस त्यांच्या स्टेजवर जावं लागलं. तर मी त्या अपोलोमध्ये जेव्हा गेलो, त्यांनी माझ्याजवळच्या जे काही बीपीच्या गोळ्या होत्या त्या बंद पडल्यात म्हणून सांगितलं आणि आपल्या जवळच्या गोळ्या त्यांनी दिल्या. त्या एवढ्या जबरदस्त गोळ्या होत्या की माझं बीपीच म्हणजे कमी होईना गेला. 4 दिवस मला त्या याच्यामध्ये ठेवलं, ICU मध्ये, आणि मी जाताना टणटण होतो. दवाखान्यातली हकीकत सांगायलो, माफ करा. मी माझ्यावर बितलेलं सांगायलो, मी कोणाचं उदाहरण देणार आलो. तर 4 दिवसामध्ये 4 लाख रुपये बिल केलं. आता दुसऱ्या जागेवर मरत होतं की काय केलं असेल तू? एक तर ऑपरेशन झालं नाही, एक तर मी नीट झालं नाही, एक तर तुझ्यापासून गेल्यावर आता मला अन्न जायना झाले. 1 महिना अन्न गेलं नाही.
आमच्या इथं विलोलीकर म्हणून आहेत नांदेडला, रवींद्र, त्यांनी बिचाऱ्यांनी ताबडतोब 1-2 दिवसामध्ये बी कंट्रोल केला आणि त्याच गोळ्या दिल्या पहिल्या जी माझ्या चालू होत्या. जर असं काही होऊ नये भास्कर डॉक्टर, आता मला जरा सहन झालं ते, बाकीचे जागेवरच जातील असं विनोदाचा भाग जाऊ द्या. मी सांगितलेली गोष्ट विनोदाची नाही, खरी आहे, माझ्यावर बितलेली आहे. त्याकरता जितकं तुम्हाला सेवा करता येईल, जेवढ्या गरीब माणसाला दुरुस्त करता येईल, आणि त्याचा विलाज, पुण्याजवळ पैसे असतात नसतात, त्याची परिस्थिती तुम्हाला खेड्यातली असल्यामुळे तुम्हाला माहीत असते की त्याची काय परिस्थिती काय, त्याच्याप्रमाणे त्याच्यावर घाव घालावा, एवढीच माझी तुम्हाला विनंती राहील. आणि आजच्या ह्या कार्यक्रमाच्या तुम्हाला शुभेच्छा देतो. तुमची प्रगती हो अशी प्रार्थना करतो देवाजवळ, आणि या गोरगरिबांची तुमच्या हातानं सेवा घडवू एवढीच अपेक्षा ठेवून मी रजा घेतो.